मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली आहे। काल रात्री अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तसेच 2 दिवसापूर्वी जरांगे यांचा 6 दिवसाचा पश्चिम महाराष्ट्र दौरा पूर्ण झाला होता। दौरा संपल्यानंतर ते अंकुशनगर येथील त्यांच्या निवासस्थानी परतले होते। मात्र काल रात्री अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे। धुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल यांनी महिला बचत गटाच्या महिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। गेल्या 6 दिवसापासून विविध संघटनांचं आंदोलन सुरू असून या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी अशी आंदोलकाची मागणी आहे। प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी 15 ऑगस्टला सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता। त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी पालकमंत्र्यांच्या ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी बागुल यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले। पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। दरम्यान कथित गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी या मागणीसाठी आंदोलक ठाम आहेत। स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांनी देशवासियांना शुभेच्छा देत स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारकांना अभिवादन केले। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी विनम्र अभिवादन केले। विकास भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित नाशिक घडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन महाजन यांनी केले। महाविस्तार ॲपवर 2.5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती त्यांनी दिली। ग्रामीण भागात औषधांचा पुरवठा करण्यासाठी ड्रोनचा प्रयोग राबवला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शंखनाद 31 ऑक्टोबर रोजी होणार असून या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आणि आता बातमी धुळ्यातून। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातून पालकमंत्री जयकुमार रावल यांनी युवा पिढीला विकासाचा सकारात्मक संदेश दिलाय। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण आणि विविध विकास कामांच्या लोकार्पणाचा सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी युवा पिढीला विकासभिमुख दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले। स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या पूर्वजांना अभिवादन करत तरुणांनी तोडफोड आणि आंदोलनाचा मार्ग न स्वीकारता भारत माता माझी आहे या भावनेतून देशाच्या विकासात सकारात्मक योगदान द्यावं असं आवाहन रावल यांनी केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची प्रक्रिया सुरू असून त्यात प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावं असंही आवाहन त्यांनी केले। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने धुळ्यात नवीन जिल्हा अधिकारी कार्यालय, आधुनिक वाचनालय, कारागृहातील पायाभूत सुविधा आणि डिजिटल मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचं उद्घाटन करण्यात आले। ग्रामीण आणि दुर्गम भागातील तरुणांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळावं यासाठी हरियाणाच्या धर्तीवर धुळ्यात भव्य क्रीडा संकुल उभारण्याचे संकेतही रावल यांनी दिले। आज देश में, महाराष्ट्र में, धुळे जिला में स्वतंत्र दिन की 80वीं सालगिरह बड़े उत्साह से यहाँ मनाई गई और उसी के उपलक्ष्य में विकास के बहुत सारे काम हम लोग उसको लोकार्पित कर रहे। देश के लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय मोदी जी, देश राज्य के हमारे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, इनके नेतृत्व में पूरा महाराष्ट्र, धुळे जिला विकास की ओर बढ़ रहा है। मैं सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। ये देश हमारा है, तुम्हारा है, अपने सबका है और देश में विकास को न रोकते हुए, विकास को बाधा न बनते हुए हम सब मिलके ये देश की उन्नति और प्रगति के लिए सब मिलके काम करें, ऐसे मैं सबसे विनती अनुरोध करता हूँ। बहुत बहुत शुभकामनाएं। जय हिंद, जय भारत। सर तुम्ही सांगितलं